झोप हा आपल्या शरीराचा आणि मनाचा ऊर्जेचा रिसेट बटन आहे. वयानुसार झोपेची गरज वेगळी असते. झोपेचे अनेक फायदे आहेत आणि झोपेचा अभाव गंभीर तोटेही निर्माण करू शकतो. त्यामुळे झोपेमुळे होणारे फायदे आता आपण नक्कीच बघू. शरीराचा दुरुस्तीचा काळ. झोपेत पेशी, स्नायू आणि ऊती दुरुस्त होतात. मेंदूचा ताजेपणा, स्मरणशक्ती सुधारते. नवीन शिकलेली माहिती नीट लक्षात राहते. वाढ, भूक, प्रजनन आणि तणाव नियंत्रित करणारे हार्मोन्स संतुलित राहतात. रोगप्रतिकारशक्ती वाढते. झोपेत शरीर इन्फेक्शनशी लढण्यासाठी आवश्यक अशी प्रथिने तयार करतं. हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. यामध्ये रक्तदाब नियंत्रित राहतो. हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि भावनात्मक स्थिरता येते. चिडचिडेपणा कमी होतो. मूड चांगला राहतो. त्वचेचा ताजेपणा. झोपेत कोलॅजन तयार होतं, त्यामुळे सुरकुत्या कमी होतात. अपुरी झोप भूक वाढवते. पुरेशी झोप घेतल्यास लठ्ठपणा टाळता येतो. सर्जनशीलता आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमताही वाढते. नियमित झोपेमुळे आयुष्याची गुणवत्ता देखील वाढण्यास नक्कीच मदत होते. झोप पूर्ण नाही झाली तर अनेक तोटेही होतात, जसं की थकवा, आळस जाणवतो, सतत झोप येते, कामात लक्ष लागत नाही, स्मरणशक्ती कमी होते, शिकलेली माहिती व्यवस्थित स्टोअर होत नाही, मूड खराब होतो, चिडचिड, नैराश्य, ताण वाढतो, रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्याच्यामुळे सर्दी, संसर्ग यासारख्या आजारांना आपण पटकन बळी पडतो. हृदयविकाराचा धोका वाढतो, जसे की उच्च रक्तदाब, हृदयविकार, स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते. मधुमेहाचा धोका वाढतो. शरीरातील इन्सुलिनचा समतोल बिघडतो. लठ्ठपणा वाढतो. भूक वाढवणारे हार्मोन्स वाढतात आणि पोट भरल्याची जाणीव कमी होते. अपघाताची शक्यता वाढते. वाहन चालवताना किंवा मशीन वापरताना डुलकी लागते, त्याच्यामुळे घातही होऊ शकतो. त्वचेचं तेज कमी होतं. काळी वर्तुळे, सुरकुत्या लवकर येतात. आयुष्याची गुणवत्ता कमी होते. सतत थकवा, आजारपण आणि तणाव वाढतं. थोडक्यात सांगायचं तर काय, तर योग्य वयाला योग्य प्रमाणात झोप घेणं म्हणजे आरोग्य, सौंदर्य आणि दीर्घायुष्याचा पाया आहे. झोप चांगली लागण्यासाठी आपण काही 50 टिप्सही पाहू. यामध्ये पहिलं महत्त्वाचं म्हणजे झोपेची वेळ ठरवा. दररोज एकाच वेळी झोपणं आणि उठणं हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. शरीराला बायोलॉजिकल क्लॉक सेट होतं. झोपण्यापूर्वी मोबाईल, TV टाळा. यामुळेही आपल्याला लवकर झोप लागू शकते. कॅफीन कमी करा. कॉफी, चहा, कोल्ड ड्रिंक्स रात्री टाळा. यामुळे मेंदू सतर्क राहतो आणि झोपेत व्यत्यय येतो. हलका रात्रीचा आहार घ्या. जड, तेलकट, मसालेदार अन्न झोप उडवतं. रात्री सूप, खिचडी, दूध, भात असं हलकं अन्न घ्या. झोपण्यापूर्वी दूध नक्कीच घ्या. यामुळे झोप चांगली लागण्यास नक्कीच मदत होते. यामध्ये मग तुम्ही थोडंसं जायफळ किंवा हळद घालून ते दूध घेतलं तरी चालेल. दुपारची झोप मर्यादित ठेवा. जर दुपारी झोप घेतलीच तर 20 ते 30 मिनिटापेक्षा जास्त नको. जास्त जर तुम्ही झोपला तर रात्री झोप येत नाही. रोज व्यायाम करा. सकाळी किंवा संध्याकाळी हलका व्यायाम करा, पण झोपण्याच्या अगोदर जास्त व्यायाम करणं टाळा. यामुळे अंगदुखी होते आणि झोप लागत नाही. योगासनांचा वापर. शवासन, बालासन, भुजंगासन यासारखे आसने केल्यानेही झोपेमध्ये सुधारणा होते. प्राणायाम करा. अनुलोम विलोम, भ्रामरी, उज्जाई, श्वसन तणाव कमी करून झोप चांगली आणतात. ध्यानधारणा करा. रोज 10 ते 15 मिनिटे ध्यान केल्याने मन शांत होतं आणि झोप चटकन लागते. झोपण्याची जागा स्वच्छ ठेवा. गादी, उशी, बेडशीट स्वच्छ असलं तर शरीर रिलॅक्स होतं. शयनकक्ष अंधारात ठेवा. लाईट बंद करा किंवा हलक्या प्रकाशात ठेवा. डार्क रूम झोपेसाठी उत्तम असते, तेव्हा झोपण्याची रूम उत्तम ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. बेडवर काम, जेवण, मोबाईल वापरू नका. बेड म्हणजे झोपेचा संकेत असं मेंदूला मेसेज मिळतो. नियमित चालणं ठेवा. संध्याकाळी 15-20 मिनिटे मोकळ्या हवेत फिरल्याने झोपेचा दर्जा सुधारतो. जसं की हळदीचं दूधही तुम्ही घेऊ शकता. यामुळेही शरीर रिलॅक्स होतं आणि झोप चांगली लागते. औषधी वनस्पतींचा वापर करा. अश्वगंधा, ब्राह्मी, जटामासी या झोपेसाठी उत्तम आहेत, तेव्हा यांचा तुम्ही नक्कीच वापर करा. सुगंध उपचार. सुगंध उपचारांचा वापर करा, जसं की चंदन, जाई, मोगरा यांचे सुगंध तणाव कमी करून झोप चांगली आणतात. गरम पाण्याने पाय धुवा. झोपण्यापूर्वी पाय गरम पाण्यात धुतल्याने झोप पटकन लागू शकते, त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता.
गरम पाण्याने आंघोळ. हलकं कोमट पाण्याने आंघोळ केली तर शरीर आरामशीर होतं आणि झोप लागण्यास नक्कीच मदत होते. तसेच तुम्ही शरीराची मालिशही करू शकता. यामध्ये बदाम तेल, नारळ तेल किंवा तिळाच्या तेलाने पाय, डोक्याची मालिश जर केली तर झोप छान लागते. त्याचबरोबर तुम्ही झोपण्याच्या अगोदर पुस्तकंही वाचू शकता. पुस्तकं वाचण्यामुळेही तुमच्या मनावरचा ताण कमी होण्यास नक्कीच मदत होते आणि झोपही लागते. यावेळेस मात्र पुस्तके चांगली वाचा. भीतीदायक किंवा टेन्शन देणाऱ्या बातम्या किंवा पुस्तके वाचू नका. नकारात्मक बातम्या शक्यतो टाळा. झोपण्यापूर्वी भयपट किंवा हिंसाचारासारख्या बातम्या अजिबात पाहू नका. दिनचर्या लिहून ठेवा. डायरीमध्ये लिहिण्याने मनातले विचार मोकळे होतात आणि झोप चांगली लागण्यास नक्कीच मदत होते आणि आपण दिवसभरामध्ये काही केलं याचा आढावाही घेता येतो. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग पुढं ढकला. महत्त्वाचे प्रश्न किंवा निर्णय झोपण्यापूर्वी घेऊ नका. झोपण्याआधी हलका स्ट्रेचिंग करा. शरीर मोकळं झालं की स्नायू रिलॅक्स होतात. त्याचप्रमाणे नाकशुद्धीकरण. झोपण्याआधी नस्य झोप सुधारते. यामध्ये तुम्ही आयुर्वेदिक औषध तेल नाकामध्ये घालू शकता. त्यामुळे तुमचं श्वसनही चांगलं होऊ शकतं आणि तुम्हाला झोपही चांगली लागण्यास नक्कीच मदत होते. परंतु हे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने करू शकता. झोपेची छोटी विधी जसं की प्रार्थना, सौम्य संगीत, दीप लावणं यामुळे मन रिलॅक्स होतं. स्क्रीनचा वेळ मर्यादित ठेवा. दिवसभर मोबाईलवर जास्त वेळ घालवल्यामुळे झोपेत व्यत्यय येतो. उशीची निवड योग्य पद्धतीने ठेवा, कारण आपण रिलॅक्स झोपणार असतो. त्यासाठी उशी चांगली असणं गरजेचं आहे. जसं की गर्दन किंवा पाठ योग्य आधार मिळेल अशी उशी वापरा. आरामदायी कपडे घाला. सुटसुटीत कपडे झोपताना नक्कीच घाला. नकारात्मक विचार सोडा. आज मला झोप येईल का नाही असा विचार करून झोपू नका, तर स्वतःला रिलॅक्स करा आणि मी खूप शांत आणि गाढ झोपणार आहे असा सकारात्मक विचार करून झोपा. नक्कीच झोप येईल. झोपण्यापूर्वी हलकी प्रार्थना करा. यामुळे मन शांत होतं, ताण कमी होतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे साखर कमी करा. रात्री गोड खाल्लं तर ऊर्जा वाढते आणि झोप लागत नाही. थोडं सौम्य संगीत ऐका, जसं की ध्यान संगीत, नैसर्गिक आवाज झोपेसाठी उपयोगी असतात किंवा शास्त्रीय संगीत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार संगीताची निवड नक्कीच करू शकता. हेही तुम्हाला झोप लागण्यासाठी खूप महत्त्वाचे काम करतं. मन मोकळेपणाने बोला. झोपण्याआधी जवळच्या व्यक्तीशी मनातील गोष्टी बोलल्याने मन हलकं होतं. त्याचप्रमाणे टाईम मॅनेजमेंट करा. काम, आयुष्य यांचा समतोल ठेवा. उशिरा काम केल्याने झोप बिघडते. त्याच्यामुळे कामाचं व्यवस्थित नियोजन करून वेळेवर कामे पूर्ण करा. दुधामध्ये जायफळ किंवा हळद घालून तुम्ही ते गरम दूध झोपण्याच्या अगोदर घेऊ शकता. यामुळे नक्कीच तुम्हाला चांगली झोप लागू शकते. 1-2 दिवस झोप नीट लागली नाही म्हणून घाबरू नका. या सगळ्या कृतींमध्ये सातत्य ठेवा. झोप तुमची नक्कीच सुधारेल. फक्त यामध्ये खंड न पडू देता या टिप्सचा नक्कीच वापर करा. नक्कीच तुम्हाला शांत आणि गाढ झोप लागण्यास नक्कीच मदत होईल.